हॅलो मित्रांनो, मी गौरव ठाकरे स्वागत करतो पुन्हा एकदा तुमचा एक्सेलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील डेटा टॅब पार्ट 2। पार्ट 1 मध्ये आपण बराचसा भाग डेटा टॅब मधील कव्हर केलेला होता। त्याच्यामध्ये आपण गेट एक्सटर्नल डेटा, कनेक्शन, शॉर्ट अँड फिल्टर हे 3 ग्रुप मी तुम्हाला कव्हर करून दिले होते। बिलकुल डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवलेले होते। त्याच्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता। त्याच्यानंतर आहे आपला डेटा टूल्स ग्रुप। डेटा टूल्स ग्रुप मधून आज आपल्याला शिकायचे आहे 5 टूल्स, ज्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे टेक्स्ट टू कॉलम, त्याच्यानंतर फ्लॅश फिल, त्यानंतर रिमूव्ह डुप्लिकेट्स, त्यानंतर डेटा व्हॅलिडेशन आणि कॉन्सॉलिडेट। तर हे 5 टूल्स आपल्याला शिकायचे आहे मित्रांनो। तसं तर पूर्ण घ्यायला काही हरकत नाही, परंतु व्हिडिओ भरपूर लंबा होतो, त्याच्यामुळे मी ते पूर्ण टूल्स एका व्हिडिओमध्ये कव्हर करणे मला योग्य वाटलं नाही, त्याच्यामुळे मी थोडंच तुम्हाला शिकवत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे डेटा टॅब हा भरपूर इम्पॉर्टंट आणि भरपूर उपयोगात पडणारा हा टॅब आहे। त्याच्यामध्ये सगळे टूल्स भरपूर महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे मला डिटेलमध्ये तुम्हाला शिकवायचं आहे। काहीच एकही पार्ट सुटता कामा नये, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते छोट्या पार्ट्समध्ये शिकवत आहे। म्हणजे डेटा टॅबचे एकूण 3 पार्ट्स मी 3 व्हिडिओ बनवत आहे। एक व्हिडिओ आपला अपलोड केलेला आहे आणि हा व्हिडिओ दुसरा आहे, परत एक तिसरा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। तर चला सुरू करूया जास्त वेळ न घेता आजचा व्हिडिओ। सर्वात पहिला टूल आहे टेक्स्ट टू कॉलम। बघा, मी आधी जे एक्सपेरिमेंट करून बघितलं होतं ते सगळं मी इथून डिलीट करून देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ठीक आहे, आता बघा, सपोज माझ्याकडे बघा काही हा डेटा आहे, किंवा मी याला कॉपी करून दुसऱ्या एका शीटवरतीच घेऊन चालतो, जेणेकरून म्हणजे तुम्हाला काहीच अडचण वाटणार नाही। ठीक आहे, बघा, आपण नवीन एक्सेल सुरू करूया। नवीन एक्सेलची फाईल मी सुरू करतोय। मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2013 हा वर्जन आपण कव्हर करत आहोत। ठीक आहे, त्याला आपण ब्लँक वर्कबुक ओपन केली मी, याच्यामध्ये तो डेटा मी सिंपली कॉपी पेस्ट केला। ठीक आहे, आपण टाईप केला असं समजून घेऊ। त्याचा फॉन्ट साईज मी थोडा मोठा करतो, जेणेकरून तुम्हाला दिसून येईल चांगल्या रीती। बघा, आता आपल्याकडे काय, आपल्याकडे हे 5 नावे मी याच्यामध्ये टाईप केलेली आहेत। सौरभ परस्वार, अमोल कुचलवार, राहुल शिंदे, नयन गेडामानी, अबोली बसारकर, असे 5 नाव मी टाईप केलेले आहेत। आता याच्यामध्ये बघा काय आहे, नाव आणि आडनाव दोन्ही एकाच सेलमध्ये लिहिलेले आहे, बरोबर। नाव आणि आडनाव बघा, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम दोन्ही एकाच सेलमध्ये मी टाईप केलेले आहे। मला जर असं वाटतं की नाव एका कॉलममध्ये पाहिजे आणि आडनाव एका कॉलममध्ये पाहिजे, किंवा जर तुम्ही एखादी डेटा एंट्रीचं वर्क करत असाल तर भरपूर वेळा तुमच्याकडे असे वर्क येतात, हजारोची लिस्ट येते आणि त्या लिस्टमधून एका सेलमध्ये नाव आणि आडनाव दोन्ही टाईप केलेले असतात। मग तुम्हाला नाव आणि आडनाव वेगवेगळ्या कॉलममध्ये टाईप करायचे असतात। तर तशा वेळेस तुम्ही काय करता, त्याला सिंपली कट पेस्टचा वापर करता। जसं हा सौरभ परस्वार नाव आहे, परस्वारला सिलेक्ट करता, कंट्रोल एक्सने कट करता आणि दुसऱ्या कॉलममध्ये पेस्ट करता। हे तुम्ही आधी करत होते, बट तुम्हाला आता असे करायचे नाही, कारण तुम्ही ठाकरे कम्प्युटर्स या चॅनलला सबस्क्राईब केले। मी तुम्हाला शिकवणार आहे आज असे टूल्स, एवढे जबरदस्त टूल्स मी शिकवणार आहे, ज्यांच्यामुळे तुमचा घंट्यांचं काम अगदी मिनिटांवर येणार आहे। ज्याला तुम्ही तास लावत होता, 1-2 तास लावत होता ज्या कामाला, तेच तुम्हाला मी 15 मिनिटांमध्ये कसं कव्हर करायचं ते मी शिकवणार आहे। तर सर्वात पहिला आपला टूल्स आहे टेक्स्ट टू कॉलम। याच्यामध्ये उपयोग काय बघा याचं, जसं तुमच्याकडे एका सेलमध्ये जर 2 नावे असतील तर त्यांना सेपरेट कसं करायचं हे आपल्याला या टूलमधून आपल्याला शिकायचं आहे। ठीक आहे, बघा, सर्वात आधी काय बघा, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, नाव आणि आडनाव किंवा कोणते पण 2 नाव असतील एका सेलमध्ये, तर त्याच्यामध्ये सेपरेट कशाने केलं, याच्यामध्ये बघा मी स्पेस दिलेला आहे। कधी कधी काय होतं, या स्पेसच्या ठिकाणी असं @ असतो, किंवा कधी कधी कॉमा असतो, किंवा कधी कधी कॉलन असतो, कधी कधी सेमी कॉलन असतो। तर अशा प्रकारे फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 2 नावामध्ये सेपरेशन कशाने आहे, म्हणजे सेपरेट कशाने केलेलं आहे। आता आपण सगळ्या याच्यामध्ये कशाने केलेलं आहे, स्पेसने केलेलं आहे। ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा। तर आपण कशाने केलं आहे, सेपरेट नाव, स्पेस चा वापर करून आपण 2 नावं सेपरेट केलेली आहे। ठीक आहे, बघा याचा वापर कसा करायचा टेक्स्ट टू कॉलम। सर्वात आधी आपला डेटा सिलेक्ट करून घ्यायचा, मी सिलेक्ट केला। त्याच्यानंतर टेक्स्ट टू कॉलम या ऑप्शनवरती क्लिक करा। टेक्स्ट टू कॉलम या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, डेलिमिटेड अँड फिक्स्ड विथ। ठीक आहे, तर तुम्हाला डेलिमिटेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा। नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा डेलिमिटर सिलेक्ट करायचा, म्हणजे तुमच्या टॅबने सेपरेट केलेला आहे की सेमी कॉलनने केलेला आहे, की कॉमाने केलेला आहे, की स्पेसने केलेला आहे, की अदर काही असेल तर तुम्हाला इथं टाईप करायचं आहे। ठीक आहे, आपला कशाने आहे, आपला आहे स्पेसने, आपण त्याला सेपरेट केलेलं आहे, राईट। बघा इकडे स्पेसने केलेला आहे। ठीक आहे, 2 नावामध्ये
मधामध्ये काही स्पेस दिलेली आहे आपण, ठीक आहे. तर इथं आपण स्पेस वरती क्लिक करूया. स्पेस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेटा प्रिव्ह्यू मध्ये इकडे तुम्हाला दिसून पण येणार की आपला डेटा कशा प्रकारे दिसणार आहे, ठीक आहे. दिसतंय तुम्हाला एका साईडला नाव आहे एका कॉलम मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये लास्ट नेम आहे, ठीक आहे. तर नंतर तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर सिंपल तुम्हाला डेस्टिनेशन आहे येतं. तर डेस्टिनेशन तुम्हाला शो करायचे म्हणजे तुम्हाला कुठे ते टाईप करायचे आहे. तुम्हाला सी कॉलम मध्ये नावे आणि डी कॉलम मध्ये आडनाव पाहिजे की दुसऱ्या कुठं काय पाहिजे. तर सपोज जसं मला ई कॉलम मध्ये नाव पाहिजे आणि एफ कॉलम मध्ये आडनाव पाहिजे, तर मी ई कॉलमला सिलेक्ट केलं सिलेक्ट कोणत्या तरी एका सेलवरती मी क्लिक केलं ई कॉलम मधल्या. त्याच्यानंतर फिनिश वरती क्लिक करायचं. आता फिनिश वरती क्लिक केल्याबरोबर काय झालं, नाव ई कॉलम मध्ये आले आणि आडनाव एफ कॉलम मध्ये आले. तर अशा प्रकारे तुम्ही कोणते पण किती पण नावे किंवा किती पण डेटा असेल तर त्यांना तुम्ही सेपरेट करू शकता. फक्त एवढं एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची की कशाने त्याला सेपरेट केलेलं आहे, ठीक आहे. स्पेस दिलेला आहे की @ दिलेला आहे की कॉमा दिलेला आहे, सेमी कॉलन दिला आहे, कॉलन दिला आहे, असे वेगवेगळे जे काही तिथून सिंबल आपण वापरतो दोन नाव सेपरेट करण्यासाठी, तर ते कशाने केलेलं आहे ते फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं. नंतर तुमचं असं पूर्णपणे डेटा फॉर्मॅटिंग होऊन जाईल, सगळं वेगवेगळं येऊन जाईल मित्रांनो. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे फ्लॅश फिल. आता फ्लॅश फिलचा वापर कधी होतो बघा. सपोज जसं मी आता काहीतरी नावे लिहितो, ठीक आहे. जसं आपण वारांची नाव लिहू, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे असं, ठीक आहे. सॅटर्डे पर्यंत मी नाव लिहिले. आता बघा याच्यामध्ये काय, सपोज जसं मला असं वाटतं की पहिले जे दोन अक्षर आहेत, दोन अल्फाबेट आहेत, ते सगळे या कॉलम मध्ये टाईप व्हायला पाहिजे ऑटोमॅटिकली. तर असं तुम्ही काय कराल, असं जरी तुम्ही कराल तर ते काय होईल, फक्त यसू सेमच होईल. तर अशा वेळेस काय करायचं बघा, मी अंडू केलो. आता बघा याच्यामध्ये काय करायचं, पहिले दोन अक्षर पहिल्या कॉलम मध्ये टाईप करून घेऊ आपण. त्याच्यानंतर तुम्हाला याला ड्रॅग करायचं. आता ड्रॅग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला कॉर्नर वरून ड्रॅग करायचं नाही आहे, ठीक आहे. तुम्हाला सेंटर मधून ड्रॅग करायचं आहे. बघा एक्सेल मध्ये हे फर्स्ट टाइमच मी तुम्हाला शिकवतोय. सेंटर मधून ड्रॅग करायचं आहे, लेफ्ट कॉलम राईट कॉलमने नाही करायचं. सेंटरला असं माउस ठेवायचं, क्लिक प्रेस करायची आणि ड्रॅग करायचं आहे. ड्रॅग केल्यानंतर त्याला डिसिलेक्ट करायचं नाही, फक्त ड्रॅग करून ठेवला आपण. ड्रॅग केल्याबरोबर काय करायचं, फ्लॅश फिल या ऑप्शन वरती क्लिक करायचं. जसं तुम्ही फ्लॅश फिल या ऑप्शन वरती क्लिक करता ऑटोमॅटिकली सगळ्या त्या कॉलम मध्ये, ठीक आहे, जे आपण रेंज सिलेक्ट केली होती त्या कॉलम मधून जेवढे काही अक्षर टाईप केलेले आहेत, जेवढे काही तिथं नाव टाईप केलेले आहेत, त्यांचे समोरचे दोन दोन अल्फाबेट तुम्हाला या कॉलम मध्ये आलेले दिसतील. तर अशा प्रकारे तुम्ही फ्लॅश फिलचा वापर करू शकता. त्याच्यानंतर बघा तिसरा ऑप्शन आहे आपल्याकडे रिमूव्ह डुप्लिकेट्स. आता रिमूव्ह डुप्लिकेट्स म्हणजे जस्ट सपोज आपण काहीतरी नंबर्स टाईप करू, ठीक आहे. जसं मी एक नंबर टाईप केला आणि कंट्रोल प्रेस करून मी असं 10 पर्यंत येतो, सपोज काहीतरी नंबर्स टाईप केलेले आहेत, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय तुम्हाला शिकवण्यासाठी मी जसं 2 ला डबल टाईप करतो, ठीक आहे. 3 ला कट करू आपण, 2 ला डबल टाईप केला. त्याच्यानंतर 4 ला डबल टाईप केला आणि इकडे समजा 9 ला मी असं डबल टाईप केलं. म्हणजे डुप्लिकेट्स व्हॅल्यू मी याच्यामध्ये एंटर केलेले आहेत. आता डुप्लिकेट व्हॅल्यू जेवढे काही आहेत ते सगळे डिलीट व्हायला पाहिजे ऑटोमॅटिकली, असं मला वाटतं, ठीक आहे. आता बघा तुम्हाला हा डेटा भरपूर छोटा वाटेल, 1 पासून 10 पर्यंत, ठीक आहे. तुम्ही हाताने सुद्धा करू शकाल. जेवढे काही डुप्लिकेट्स व्हॅल्यू तुम्ही डायरेक्टली असं डिलीट करू शकता त्या व्हॅल्यूज वरती क्लिक करून. बट तुमच्याकडे जर तुम्ही डेटा एंट्री वर्क करत असाल तर तुमच्याकडे असं हजारोच्या लिस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळा डेटा येत असतो. मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला रिमूव्ह डुप्लिकेट्स करायचे, म्हणजे जेवढे काही डुप्लिकेट्स आहेत ते रिमूव्ह करायचे आहेत, तर तुम्हाला भरपूर कठीण जातो. तर अशा वेळेस काय करायचं, पूर्ण डेटा आपला सिलेक्ट करून घ्यायचं. सिंपली रिमूव्ह डुप्लिकेट्स या टूलवरती क्लिक करायचं. रिमूव्ह डुप्लिकेट्स या टूलवरती क्लिक केल्यानंतर सिंपल तुमच्या समोर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्या डायलॉग बॉक्सवरती काही सेटिंग न करता सिंपल ओके वरती क्लिक करायचं. ओके वरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला दिसून येईल मायक्रोसॉफ्ट एक्सेलने तुम्हाला एक मेसेज पाठवला आहे, तुमच्या मोबाईलवरती नाही, ठीक आहे, कम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती. तर सिंपल तुम्हाला त्याचं दिसत आहे 3 डुप्लिकेट्स व्हॅल्यू फाउंड अँड करेक्ट अँड रिमूव्ह, ठीक आहे. म्हणजे 3 डुप्लिकेट व्हॅल्यू एक्सेलला सापडलेत आणि ते काय केले आहे, रिमूव्ह केलेले आहेत. आणि परत कॉमामध्ये काय दिलं आहे, 7 युनिक व्हॅल्यू इज रिमाइंड, म्हणजे 7 युनिक व्हॅल्यू होते, वेगवेगळे व्हॅल्यू होते, ते त्यांनी जसेच्या तसे ठेवलेले आहेत, असं मेसेज आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेल दर्शवतो. त्याच्यावर तुम्हाला सिंपल ओके करायचं आहे. इकडे तुम्हाला दिसून येईल जेवढे काही आपले डुप्लिकेट व्हॅल्यूज होते ते सगळे डिलीट झालेले आहेत आणि जे सिंगल व्हॅल्यू होते ते त्याच्यामध्ये युनिक व्हॅल्यू होते ते जसेच्या तसे आहेत. तर मित्रांनो आय होप तुम्हाला नक्की समजलं असेल रिमूव्ह डुप्लिकेट्स कशा प्रकारे यूज करतात. त्याच्यानंतर आहे डेटा व्हॅलिडेशन.
डेटा व्हॅलिडेशनचा उपयोग कुठे होतो बघा, जसं सपोज तुम्ही एखादी काहीतरी फॉर्म वगैरे क्रिएट करतात एक्सेलमध्ये. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट छोटीशी सांगू इच्छितो, एक्सेलमध्ये आपण मोठे मोठे सॉफ्टवेअर सुद्धा बनवू शकतो, अकाउंटिंग सॉफ्टवेअर किंवा फॉर्म फिलअप, ठीक आहे, डेटा एंट्रीसाठी वेगवेगळे छोटे छोटे सॉफ्टवेअर वगैरे आपण क्रिएट करू शकतो मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये, ठीक आहे. तर सपोज जर तुम्ही त्याच्यामध्ये काही लिहिलं जसं नेम, त्याच्यानंतर समजा लिहिलं रजिस्टर नंबर, ठीक आहे, तुम्ही समजा डेटा एंट्री करतात एखाद्या शाळेचा, ठीक आहे, असं गृहीत पकडा. इथं विद्यार्थ्यांचे नाव लिहिले आपण, इथं रजिस्ट्रेशन नंबर लिहिले, इथे लिहिले आपण मोबाईल नंबर, मी शॉर्टमध्ये लिहितो तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. मोबाईल नंबर लिहिले, इथं ॲड्रेस, आणि इकडे लिहिलं आपण काहीतरी जसं किंवा असू द्या, हा कॉलम आपण ब्लँक ठेवूया, ठीक आहे. बघा आपण एवढा डेटा आपल्याला एखाद्या शाळेचा भरायचा आहे. तुम्ही एखाद्या शाळेमध्ये बाबू आहात असं समजा, क्लर्क ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, किंवा तुम्ही डेटा एंट्री वर्क करण्यासाठी गेलेले आहात. इथं तुम्हाला नावे लिहायचे, इथं रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला डेटा फिलअप करायचा आहे. आता बघा जसं मी सपोज एखादी नाव लिहितो, जसं मी माझं नाव लिहितो गौरव सुनील ठाकरे, ठीक आहे, लिहिलं. आता रजिस्ट्रेशन नंबर प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, परंतु त्याची जे लेंथ असते ते सेम असते मित्रांनो, कोणाची लेंथ कमी जास्त असत नाही. सपोज कोणाचं जसं आपण इकडे मी टाईप करतो की 10 पेक्षा कमी नाही, किंवा सॉरी ते एकदम व्हॅल्यू जास्त होणार, 5 पेक्षा कमी नाही, 5 पासून कितीपर्यंत 7 पर्यंतच त्याचं, म्हणजे या व्हॅल्यूमध्येच त्याचं असणार, ठीक आहे. आता हे डेट मध्ये चालले गेले मित्रांनो तसं लिहिल्यानंतर, कारण त्याच्यामध्ये डॅश दिलं होतं म्हणून, ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की 5 पासून कितीपर्यंत यायला पाहिजे, फक्त डेट इथं सिलेक्ट होतंय त्याच्यामुळे तो तसं होतंय, ठीक आहे. बरं असू द्या, तुमच्या मी फक्त तोंडाने सांगतो, लक्षात घेऊन घ्या, ठीक आहे. रजिस्ट्रेशन नंबरमध्ये अशी आपल्याला कंडिशन टाकायची आहे की त्याच्यामध्ये मिनिमम जे व्हॅल्यूज आहेत, मिनिमम जे अक्षर आहेत ते फक्त 5 व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 7 व्हायला पाहिजे. म्हणजे कोणाचे 8 अक्षरी सुद्धा राहू शकत नाही आणि कोणाचं 4 अक्षरी सुद्धा राहू शकत नाही, असं आपल्याला त्याच्यामध्ये कंडिशन द्यायची आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर आहे. मोबाईल नंबरमध्ये काय कंडिशन देऊ शकतो आपण, मोबाईल नंबरमध्ये ऑफकोर्स आपण 10 अक्षरापेक्षा जास्त नाही पाहिजे आणि 10 पेक्षा कमी पण नाही पाहिजे, ही आपल्याला कंडिशन द्यायची आहे. किंवा ॲड्रेसमध्ये पण आपण देऊ शकतो की 12 किंवा 15 अक्षरांमध्येच तुम्हाला लिहायचं, जास्त अक्षर तुम्ही जास्त अल्फाबेट तुम्ही टाईप करू शकत नाही, शॉर्टमध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे कंडिशन आपल्याला द्यायची असते एखाद्या फॉर्ममध्ये. आता कंडिशन देण्याचं कारण काय बघा, कधी कधी काय होते, तसं मोबाईल नंबर तुम्ही टाईप करत आहात, जसं मी मोबाईल नंबर टाईप करतो, तर कधी कधी काय होते एक अक्षर जास्तीचा दबून जातो, किंवा कधी कधी बटन जर तुमची प्रेस नाही झाली कीबोर्डवरची तर 1-2 अक्षर कमी दबून जातात. तर अशा वेळेस आपल्या डेटा एंट्रीमध्ये भरपूर चुका होतात. तर त्या चुका रिमूव्ह करण्यासाठी, चुका न होण्यासाठी आपण काय करतो, त्याला कंडिशन देतो. तर तीच कंडिशन द्यायची आपल्याला डेटा टॅबमधून डेटा व्हॅलिडेशन या टूलचा वापर करून. बघा कशा प्रकारे असतो. नेमला आपण काही कंडिशन देऊ शकत नाही, नेम किती पण मोठा राहू शकतो, एकदम मोठा पण राहू शकत नाही, त्याच्यामुळे आपण त्याला 20 अल्फाबेटची वगैरे आपण कंडिशन देऊन बघूया. सर्वात आधी बघू आपण मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबरमध्ये काय कंडिशन आहे आपली की 10 अक्षरापेक्षा कमी पण व्हायला नको आणि 10 अक्षरापेक्षा जास्त पण व्हायला नको. सिंपली आपण त्या कॉलमला सिलेक्ट केलं, पूर्ण कॉलमला सिलेक्ट करायचं नाही आहे, ठीक आहे. असं तुम्हाला सिलेक्ट नाही करायचं, जेवढ्या याच्यामध्ये तुम्हाला डेटा एंट्री करायची आहे तेवढ्याच भागाला सिलेक्ट करा. सिलेक्ट केलं, डेटा व्हॅलिडेशन ऑप्शन वरती जाऊया. इकडे तुम्हाला दिसत आहे एनी व्हॅल्यू, तर याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे टेक्स्ट लेंथ, ठीक आहे. आपण लांबीनुसार करतो त्याला. टेक्स्ट लेंथ वरती मी क्लिक केलं, इथं तुम्हाला बिटवीन हाच ठेवायचा आणि मिनिमम व्हॅल्यू किती पाहिजे आपल्याला, मिनिमम पाहिजे 10. आता मॅक्झिमम पण आपल्याला 10च पाहिजे, आधी 12 अंकाचे सुद्धा मोबाईल नंबर यायचे, ठीक आहे. बट आता 10चा म्हणून आपण 10च टाईप करतोय. याच्यामध्ये काय आपण व्हॅल्यू दिली, मिनिमम व्हॅल्यू सुद्धा 10 पाहिजे, मॅक्झिमम सुद्धा आपल्याला 10च पाहिजे आहे, ठीक आहे. सिंपल तुम्हाला इथं ओके वरती क्लिक करायचं आहे. आता याला अप्लाय झालेला आहे. आता बघा सपोज मी काहीतरी टाईप करतो, जसं मी 839016, सपोज मी समजा एवढं जर टाईप केलं, ठीक आहे, आणि एंटर जर केलं तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल तुम्हाला डायरेक्टली मेसेज पाठवतो, द व्हॅल्यू यू एंटर्ड इज नॉट व्हॅलिड, ठीक आहे. हे तुम्हाला व्हॅल्यू एंटर करता येणार नाही, तुम्हाला 10च अक्षरे टाईप करावे लागेल. समजा कधी कधी मी समजा जस्ट सपोज जसं मी एखादी नंबर टाईप करतो, आता मी 10 अक्षरी नंबर टाईप केला आणि कधी कधी होऊ शकतो माझ्या हाताने असं एखादी नंबर एक्स्ट्रा त्याच्यामध्ये टाईप झालेला आहे. आता एक्स्ट्रा नंबर टाईप झालं आणि मी जर एंटर केलं तरी सुद्धा मायक्रोसॉफ्ट एक्सेल तुम्हाला मेसेज पाठवेल, द व्हॅल्यू यू इज एंटर्ड इज नॉट व्हॅलिड, ठीक आहे. हा व्हॅलिड नाही आहे, तुम्हाला 10च अक्षरी टाईप करायचं आहे. मग बघा आता समजा आता मी सिंपली फक्त 10 अक्षरी टाईप केलं, 8390166086 आणि एंटर केलं,
तर हा 10 अक्षरी नंबर जो आहे तो टाईप होत आहे. म्हणजेच काय, आपला डेटा व्हॅलिडेशन हा टूल वर्क करत आहे. कशा प्रकारे वर्क करतं, त्याला आपण कंडिशन काय दिली, 10 पेक्षा कमी नाही आणि 10 पेक्षा जास्त नाही. तर हा पूर्ण सेलला, पूर्ण जो कॉलम आहे आपला, जेवढ्या याला आपण अप्लाय केला एवढ्या भागाला, तेवढ्या भागाला तो तसं अप्लाय झालेलं आहे. आता मी पूर्ण तुम्हाला एक एक भरून दाखवू शकत नाही मित्रांनो, कारण भरपूर वेळ जाणार त्याच्यामध्ये. आता रजिस्ट्रेशन नंबरची आपण बघूया. आता रजिस्ट्रेशन नंबरवरती मला असं वाटतं की आपण सिलेक्ट करू डेटा व्हॅलिडेशन वरती क्लिक केलं. एनी व्हॅल्यू, याच्यामध्ये पण आपल्याला टेक्स्ट लेंथच आपल्याला द्यायची, ठीक आहे. त्याच्यानंतर मिनिमम मला वाटतं की 5 पेक्षा कोणाचे कमी व्हॅल्यू नाही आणि 7 पेक्षा जास्त नाही, ठीक आहे. म्हणून मिनिमम मध्ये मी 5 टाईप केलं आणि मॅक्झिमम मध्ये 7 टाईप केलं आणि ओके वरती मी क्लिक केलं. आता काय होणार, जसं मी समजा 5 अक्षरी मी काहीतरी टाईप केलं, ठीक आहे, 5 अक्षरी व्हॅल्यू टाईप केलं, एंटर केलं तर एंटर होत आहे. समजा मी त्याला एवढेच 4 अक्षरी टाईप केलं तर एंटर होणार नाही, ठीक आहे. किंवा जर मी 7 पेक्षा आता आपण जास्तीत जास्त किती ठेवले, 7 पर्यंत मी टाईप केलं तर 7 पर्यंत एंटर होत आहे. बट समजा मी असं 8 पर्यंत टाईप केलं आणि एंटर केलं तर एंटर होणार नाही. म्हणजेच काय, डेटा व्हॅलिडेशन मधून आपण कंडिशन लावू शकतो की कितीपेक्षा कमी, कितीपेक्षा जास्त. आता कधी कधी असं होतं, आपल्याला काहीतरी असं व्हॅल्यू वेगळं डेसिमल मध्ये टाकायचं आहे. सपोज समजा इथं काहीतरी असेल, काहीतरी येतं तर आपल्याला ते डेसिमल मध्ये टाकायचं आहे. जसं मला वाटतं की कोणाचे बघा, आपण सिलेक्ट करून घेऊया. डायरेक्टली मी अप्लाय करता करता तुम्हाला सांगतो. डेटा व्हॅलिडेशन वरती मी क्लिक केलं आणि इथं आपण निवडूया डेसिमल, ठीक आहे. आता डेसिमल मध्ये मिनिमम काय, कोणाला 5.1 किंवा 5.0 पेक्षा कोणाचं कमी व्हॅल्यू तिथं व्हायला नाही पाहिजे आणि मॅक्झिमम मध्ये 10 किंवा 9.5 पेक्षा जास्त कोणाला इथं मिळायला नको, ठीक आहे. आपण टाईप केलं याच्यामध्ये, ओके वरती क्लिक केलं. आता याच्यामध्ये समजा मी टाईप केलं, सपोज आपण टाईप करूया 7.0, तर याच्यामध्ये एंटर होईल. समजा मी याच्यामध्ये 4.0 करेल तर एंटर होणार नाही, कारण आपण कमीत कमी कितीची क्रायटेरिया ठेवली आहे, कमीत कमी आपण ठेवला आहे 5.0, ठीक आहे. आता मी जर 5.0 करेल तर काय होईल, त्याच्यामध्ये एंटर होईल. बट समजा मी 4.9 जर करेल तर त्याच्यामध्ये एंटर होणार नाही, ठीक आहे. किंवा आपण जास्तीत जास्त जे व्हॅल्यू ठेवली आहे, जसं मी 10.5 जर असं मी केलं तर एंटर होणार नाही. म्हणजे जेवढं आपण त्याला पॉईंट म्हणजे डेसिमल मध्ये जेवढा आपण त्याच्यामध्ये क्रायटेरिया सेट केलेला आहे तेवढाच तो दाखवणार. जर आपल्याला रिमूव्ह करायचं तर काय करणार, सिंपली सिलेक्ट करून घ्यायचं, डेटा व्हॅलिडेशन वरती क्लिक करायचं, क्लिअर ऑल या ऑप्शन वरती क्लिक करायचं, तुमचं तो क्लिअर होऊन जाणार. अशाच प्रकारे सेम तुम्ही डेटचा सुद्धा करू शकता. जसं इथं तुम्हाला डेट टाईप करायची आहे, ठीक आहे, किंवा डेट ऑफ बर्थ वगैरे असू शकते. तर डेट ऑफ बर्थ मध्ये आपल्याला असं वाटतं की एवढ्या भागामध्ये जे काही आपण डेट ऑफ बर्थ टाकणार आहोत, मग इथं काय करायचं, तुम्ही सिंपली डेट ऑप्शन सिलेक्ट करायचे. मग डेट कितीपासून कितीपर्यंत पाहिजे, सपोज मला पाहिजे असं 9/4/2005, ठीक आहे. 9/4/2005 मिनिमम पाहिजे आहे आणि एंडिंग डेट किती पाहिजे, जास्तीत जास्त 1/1/2010, ठीक आहे, 2010 पर्यंत. म्हणजे मिनिमम त्याची व्हॅल्यू किती पाहिजे, 9/4/2005 आणि जास्तीत जास्त 1/1/2010. ओके वरती मी क्लिक केलं. आता मी जसं याच्यामध्ये 9/4, ठीक आहे, 9/4/2005 एंटर करतो तर मिनिमम व्हॅल्यू आपली ही आहे म्हणून एंटर झाली. समजा मी 9/4/2004 जर केला तर ती एंटरच होणार नाही. बघा, 9/4/2004 आणि एंटर करतोय तर एंटर होईल का याच्यामध्ये, नाही, कारण आपण मिनिमम व्हॅल्यू किती ठेवली आहे, 9/4/2005 ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता. किंवा जास्तीत जास्त आपण जे ठेवले 1/1/2010, समजा मी टाईप करतो 2/1/2010, ठीक आहे, 2/1/2010 एंटर करतो तरी पण एंटर होणार नाही, कारण आपण मॅक्झिमम ठेवली आहे 1/1/2010. याच्यामध्ये मी 2 टाईप केलं म्हणून ते होत नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही क्रायटेरिया इथून सिलेक्ट करू शकता. कंडिशन तुम्ही देऊ शकता डेटा व्हॅलिडेशन मध्ये. डेटा व्हॅलिडेशन मध्ये बघा मित्रांनो, इथं खूप सारे ऑप्शन्स आहेत. जसं त्याच्यामध्ये एनी व्हॅल्यू, होल नंबर, डेसिमल, लिस्ट, डेट, टाइम, टेक्स्ट लेंथ, कस्टम, असे खूप सारे ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्हाला तुमच्या डेटानुसार जो त्याच्यामध्ये सेट होतो, जो त्याच्यामध्ये योग्य वाटतो तो तुम्हाला इथून निवडायचं आहे. आय होप तुम्हाला नक्की समजलं असेल डेटा व्हॅलिडेशनचा उपयोग कशा, कुठे आणि कुठे तुम्हाला यूज करायचा आहे, कशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता.
ह्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल. त्याच्यानंतर आजचा शेवटचा ऑप्शन आपल्याला बघायचा आहे कॉन्सॉलिडेटचा. आता कॉन्सॉलिडेटचा कशा प्रकारे उपयोग आणि कुठे उपयोग करतो ते आपल्याला बघायचं. आता हा जो डेटा आहे याच्यावरती आपण त्याला उपयोग करू शकत नाही कॉन्सॉलिडेटचा, त्याच्यामुळे मी एक दुसरी शीट क्रिएट करून ठेवलेली आहे. त्या शीटवरती आपण तो मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, सिंपल मी याला सेव्ह करून घेतो, काय डेटा या नावाने मी सेव्ह करून घेतो माझी ही शीट. ठीक आहे, आणि आपल्याला आता मी दुसरा एक डेटा बनवून ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला वर्क करायचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा मी डेटा कशाचा बनवून ठेवला आहे, एक गोष्ट लक्षात घेऊन घ्या. मी तुम्हाला आधी डेटा समजावून सांगतो, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, बघा खाली तुम्हाला 3 शीट दिसून येत असतील, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. हे मी शॉर्टमध्ये लिहिलंय. ठीक आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 मी शीट बनवल्या आहे. या शीटमध्ये डेटा कशाचा आहे, 5 स्टुडंट मी घेतलेले आहेत, त्यांना मराठी, मॅथ, इंग्लिश आणि हिंदी या 4 सब्जेक्टमध्ये किती मार्क्स भेटले आहेत ते मी इथं टाईप केलेले आहेत. म्हणजेच काय एक्झॅक्टली सांगायचं झालं सोप्या भाषेमध्ये तर 3 महिन्याच्या 3 टेस्ट जे आपली मंथली टेस्ट होती त्याचे तिथं मार्क्स आहेत 5 विद्यार्थ्यांचे. आता मला असं वाटतं की जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांमध्ये जेवढे काही मार्क्स भेटले आहेत ते सर्वांची टोटल एका नवीन शीटमध्ये इथे आपल्याला दिसायला पाहिजे. बरोबर, त्यांची नावे दिसायला पाहिजे. मराठीमध्ये 3 महिन्याची मिळून त्याला किती मिळाले, मॅथमध्ये 3 महिन्याची मिळून किती मिळाले, हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला एका दुसऱ्या शीटमध्ये पाहिजे आहे, असं मला याच्यामध्ये करायचं आहे. तर तशा वेळेस काय करतो आपण, नॉर्मली बघा तुम्ही समचा फॉर्म्युला वापरून सुद्धा तुम्ही करू शकता. नॉर्मली इजिकल टू सम ओपन ब्रॅकेट, त्याच्यानंतर मग जानेवारीमध्ये जाऊन हे सिलेक्ट करणे, त्याच्यानंतर परत शीटमध्ये मग परत प्लस वगैरे हे ते करणे किंवा कॉमा वगैरे जे काही फॉर्म्युला आहे आपला, बट ते सगळं भरपूर किचकट होते आणि भरपूर लांब प्रोसेस होते. आणि या प्रोसेसमध्ये किंवा हे फॉर्म्युला वापरून आपला जो गणित आहे किंवा जे काही आपली शीट आहे ते चुकू शकते, त्याच्यामध्ये काही एरर येऊ शकतात. त्याच्यामुळे तसं तुम्हाला नाही करायचं आहे. तुम्हाला एक नवीन टूल आपण जो शिकतो आहोत डेटा टॅबमधील कॉन्सॉलिडेट, हा या ऑप्शनचा आपल्याला वापर करायचा आहे. बघा कशा प्रकारे करायचा वापर, सिंपली त्याचा तुम्हाला जिथून सुरुवात करायची आहे तिथं तुम्हाला कर्सर ठेवायचा आहे. मी थोडं झूम करून घेतो, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, झूम केलं मी. बघा आता येथून मला स्टार्ट करायचं, मी इथं आपलं कर्सर ठेवलं. कॉन्सॉलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करा. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसून येतील. बघा फंक्शन म्हणजे तुम्हाला दिसत आहे, इकडे मी ड्रॉपडाऊन लिस्टवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला सम, काउंट, ॲव्हरेज, मॅक्झिमम, मिनिमम असे खूप सारे फॉर्म्युले तुम्हाला इथं दिसत आहेत सेट केलेले. तुम्हाला इथून कोणतं करायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं एक्झाम्पल आपल्याला समचा करायचं म्हणजे 3 याचे प्लस करायचे ना, 3 म्हणजे काय, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यामध्ये जेवढे काही मार्क्स मिळाले तेवढे मला या एका शीटमध्ये टाकायचं आहे. म्हणून मी सम हा ऑप्शन निवडला. सम ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा खाली तुम्हाला रेफरन्स द्यायचा आहे. आता कुठून कुठून आपल्याला घ्यायचं आहे रेफरन्स द्यायला, आपण सोर्स म्हणतो, रिसोर्स म्हणतो. बघा सिंपली तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. जानेवारीवरती क्लिक करू, याला मी थोडं बाजूला घेऊन घेतोय आणि पहिली शीट आपण पहिल्या शीटमध्ये जो काही डेटा आहे तो आपण सिलेक्ट केला. बघा प्लस आपल्याला फक्त याचा करायचा आहे नंबरचा, बट आपल्याला पूर्ण जे शीट पूर्ण आपला जो डेटा आहे तो सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो, कारण आपल्याला नावं सुद्धा त्याच्यामध्ये दिसायला पाहिजे. ठीक आहे, एवढं केलं आपण. नंतर सिंपल तुम्हाला ऍड वरती क्लिक करायचं आहे. झाला ऍड याच्यामध्ये. त्याच्यानंतर फेब्रुवारीवरती क्लिक करूया आपण. फेब्रुवारीचा डेटा आपण सिलेक्ट केला, नंतर याला सुद्धा आपण ऍड केला. झाला फेब्रुवारी. त्याच्यानंतर आपण मार्च वरती क्लिक करूया. मार्चचा डेटा आपण सिलेक्ट केला. बघा आता हे खाली आलं, तसं नाही आलं पाहिजे. ठीक आहे, जेवढा डेटा आहे तेवढाच आपण सिलेक्ट करायचा आहे. डेटा सिलेक्ट केला, ऍड वरती क्लिक करा. आता तो सुद्धा डेटा आलाय. आता बघा याच्यामध्ये फेब्रुवारी, जानेवारी आणि मार्च आले 3 डेटा. तर तुम्हाला त्याच्यानंतर ओके वरती क्लिक करायचं. जसं मी ओके वरती क्लिक करतो, आता बघा याच्यामध्ये काय झालं, पूर्ण जे आपला डेटा होता ते आलेला आहे. म्हणजेच काय, +1 आलेला आहे डायरेक्टली. ठीक आहे, बट तुम्हाला समजत नाही कोणत्या विद्यार्थ्यांचा कोणता डेटा आहे, कोणत्या विषयामध्ये मिळालेला आहे ते आपल्याला समजत नाही आहे. त्याच्यासाठी बघा एक तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचं हे करण्याआधी. ठीक आहे, मी अंडू करून तुम्हाला दाखवतोय. परत एकदा आपण करूया. कॉन्सॉलिडेट वरती क्लिक केलो. आता बघा याच्यामध्ये 3 डेटा ऑटोमॅटिकली आलेला आहे, कारण काय केलं आपण आधी घेतलं होतं म्हणून त्याच्यामध्ये ऍड केलं होतं ना, म्हणून आलेला आहे. ठीक आहे, तुम्ही याच्यावर क्लिक करून डिलीट सुद्धा करू शकता. ठीक आहे, सध्या आपण नाही करूया. ठीक आहे, केलं आपण. खाली तुम्हाला दिसतंय यूज लेबल्स, तुम्हाला लेबल लावायचे. टॉप रो आपल्याला पाहिजे, लेफ्ट कॉलम सुद्धा पाहिजे. बरोबर, जे काही आपला डेटा होता त्याचा लेफ्ट कॉलम पाहिजे, जिथं आपण नावं लिहिली होते विद्यार्थ्यांचे, किंवा टॉप रो म्हणजे तिथं आपण सब्जेक्ट्स लिहिले होते ते आपल्याला पाहिजे. आणि क्रिएट लिंक टू सोर्स डेटा याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे. याचा अर्थ काय आणि याचा उपयोग काय मी तुम्हाला समोर शिकवतो. फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे. केलं क्लिक, ओके वरती मी क्लिक केलं.
आता बघा काय आलं इकडे थोडं अरेंज केलं तर बघा सिंपल तुम्हाला याच्यावरती डबल क्लिक करून अरेंज करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा कॉलम आला याला आपण डिलीट करून घेऊया. बघा याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांची नावे आली, टॉप रो मध्ये आपले सब्जेक्टचे पण नाव आले आणि त्यांचे पूर्ण टोटल मार्क्स सुद्धा याच्यामध्ये आलेले आहेत. आता 193 कशाचे तर जानेवारीमध्ये त्याला 70 मार्क्स मिळाले, फेब्रुवारीमध्ये त्याला 79 मार्क्स मिळाले आणि मार्चमध्ये 44 मार्क मिळाले. एवढ्या सगळ्यांची टोटल करून इथं डायरेक्टली 193 आलेलं आहे. आता बघा एक ऑप्शन जो आपण क्लिक केला होता मी तुम्हाला परत एकदा दाखवतो, क्रिएट लिंक टू सोर्स डेटा. हा कशासाठी आहे बघा मी तुम्हाला दाखवतो. इकडे तुम्हाला दिसतंय प्लस 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 दिसतंय. जर तुम्ही आता सौरभ परस्पर हा दिसतंय तुम्हाला 8 नंबरवरचा रो आहे, 8 रो म्हणजे 8वी रो आहे. याच्यावरती जर तुम्ही क्लिक केले प्लस वरती तर तुम्हाला काय दिसेल, त्याला 3 महिन्याचे मार्क तुम्हाला इथे वरती टोटल मध्ये दिसून येतील. ठीक आहे, हे 3 महिन्याचे मार्क्स आहेत आणि इकडे तुम्हाला टोटल झालेले दिसत आहे. जर तुम्ही अमोल कुच्चलवार या ऑप्शनवरती जाऊन जर तुम्ही प्लस वरती क्लिक केले तर इकडे तुम्हाला त्याचे 3 महिन्याचे मार्क्स दिसतील सेपरेट आणि त्याचे टोटल सुद्धा सेपरेट दिसेल. तर हा उपयोग आहे आपल्या या प्लसचा, म्हणजे कशाचा, कॉन्सल्टेट मधून आपण जो क्लिक करतोय तर क्रिएट लिंक टू सोर्स डेटा म्हणजे काय, डेटाचा सोर्स तुम्हाला दिसून येतो, किती मार्क्स होते त्याला, 193 कसे आले, हे सगळे टोटल म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये डीपली मध्ये दिसून येतो. आय होप तुम्हाला नक्की समजलं असेल कॉन्सल्टेटचा कशा प्रकारे वापर करतात, कशा प्रकारे त्याचा यूज आहे, कुठे तुम्ही यूज करू शकता आणि कशा प्रकारे तुम्ही खूप साऱ्या शीट्सचा, बघा मी तुम्हाला इथं फक्त 3 शीटचा करून दाखवलं, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. तुम्ही कितीही अनगिनत शीटचा तुम्ही तसा डेटा प्लस करू शकता. बघा प्लसच नाही करू शकत म्हणजे तुम्ही फक्त सम नाही करू शकत, त्याचं मॅक्झिमम, मिनिमम, ऍव्हरेज, काउंट, प्रोडक्ट हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथून काढू शकता. आय होप तुम्हाला नक्की समजलं असेल कशा प्रकारे त्याचा यूज करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.